नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले टाइम्समध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे. राजूरला आज एका पत्रकार परिषदेसाठी आलो होतो. त्यानंतर इथं आल्यानंतर असं समजलं की राजूर पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदीसाठी काम करतं. तर त्यांनी आज राजूरमध्ये एक 6.25 ते 6.5 लाख रुपयापर्यंतची एक बनावट दारूसाठा पकडला आहे. त्या अनुषंगाने मी इथं आलो. खरं तर राजूर पोलीस ठाण्याचे API किशोर पवार साहेब यांच्याकडं बाईटचा आग्रह केला, परंतु साहेबांनी बाईट देण्यास नकार केला. त्यामुळं थेट कॅमेरापुढं उभं राहून बोलतोय. खरं तर राजूर गावची ओळख ही माजी मंत्री पिचड साहेब यांच्या नावामुळे संपूर्ण राज्यात आहे. आणि राजूर हे गाव दारूबंदी असलेलं गावून राजूरची ओळख होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून राजूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री सुरू आहे. यापूर्वी आपण बघितलं असेल, अकोलेचे आमदार असतील किरण लहामटे, त्यांच्या पत्नी असतील पुष्पाताई लहामटे, येथील माजी सरपंच गणपत देशमुख यांचे चिरंजीव असतील सचिन देशमुख यांनीही येथील अवैध दारू पकडण्यासाठी मोठे कष्ट घेतले. अनेक रील्स आल्या, आम्ही बातम्याही बनवल्या, मात्र राजूरची दारू काही बंद होत नाही. खरं तर आज राजूर पोलिसांनी राजूरमधील सोनू दिलीप मुतडक हा राजूरमध्ये राहणारा माणूस आहे, याच्याकडून बनावट दारू जप्त केलेली आहे. तर नेमकी हा तपशील कसा आहे, ही दारू कोणकोणती आहे याची मी तुम्हाला माहिती सांगतो. राजूर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्याची फिर्याद माझ्या मोबाईलमध्ये आहे. 49,280 रुपये किमतीच्या मॅकडॉल नंबर 1 असं लेबल असलेल्या कंपनीच्या 180 मिलीच्या, त्यावर 220 रुपये प्रत्येक किंमत असलेल्या 224 सीलबंद बॉटल, त्यानंतर 52,000 रुपये किमतीच्या त्याच्यावर रॉयल स्टॅग असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या व त्यावर 250 रुपये प्रत्येकी किंमत असलेल्या एकूण 208 सीलबंद बॉटल, त्यानंतर 57,750 रुपये किमतीच्या त्यावर रॉयल चॅलेंज असे लेबल असलेल्या 180 मिलीच्या व त्यावर 250 रुपये प्रत्येकी किंमत असलेल्या एकूण 231 सीलबंद बॉटल, त्यानंतर 1105 रुपये किमतीच्या इम्पिरियल ब्ल्यू असे लेबल असलेल्या कंपनीच्या 180 मिलीच्या व त्यावर 85 रुपये प्रत्येकी किंमत असलेल्या एकूण 13 सीलबंद बॉटल ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर 4,200 रुपये किमतीच्या त्याच्यावर टुबर्ग बिअर असं लेबल असलेल्या कंपनीच्या 500 मिलीच्या व त्यावर 150 रुपये प्रत्येकी किंमत अशा 28 सीलबंद टीन ह्या जप्त केलेल्या आहे. तसंच हा जो आरोपी आहे याच्याकडं 5 लाख रुपये किमतीची एक सिल्वर रंगाची हुंडाई कंपनीची ॲसेंट मॉडेलची 4 चाकी गाडी आहे. असा एकूण 6,64,335 रुपयाचा मुद्देमाल राजूर पोलिसांनी जप्त केला आहे. खरं तर राजूरची दारू हल्ली जिल्ह्यात गाजते, मंत्रालयात गाजते. अकोलेचे आमदार जे राजूरमध्ये स्थायिक आहेत तेही या दारूबंदीसाठी पुढाकार घेत आहेत. अनेक कारवाया सुरू आहेत, तरीही राजूरमधली दारू विक्री काही बंद होत नाही. आपण बघतोय गेल्या 2 महिन्यापासून सारखे राजूरचे व्हिडिओ होत आहे. या ठिकाणी दारू पकडली, त्या ठिकाणी दारू पकडली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर राजूरमध्ये दारू विक्री जाते. आणि विशेष म्हणजे ही जी फिर्याद आहे या फिर्यादीमध्ये असा पण उल्लेख आठवतोय की ही जी दारू आहे ही बनावट आहेत. यातील ज्या काही बाटल्या आहेत याच्यामध्ये दारू मिक्स केलेली आहे. म्हणजे आपण मध्यंतरी बघितलं अनेक ठिकाणी राज्यामध्ये बनावट दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला. पुण्यामध्ये मध्यंतरी एक प्रकरण घडलं, बनावट दारू पिल्यानंतर साधारणतः 16 लोक आपल्या जीवाला मुकले. त्याच पद्धतीची दारू आता या ठिकाणी विक्री केली जाते. खरं तर ही कारवाई उघड आली. पोलीस प्रशासन असेल, स्थानिक दारूबंदी शुल्कचे जे काही राज्य उत्पादन शुल्कचे जे अधिकारी असतील तेही या अभिनंदनास पात्र आहे की त्यांनी ही बनावट दारू ताब्यात घेतली. मात्र ही दारू प्रत्यक्षात बंद कधी होणार असा सवाल राजूरकर इथं उपस्थित करताय. खरं तर राजूर हे 40 गाव डांगणाची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी आदिवासी पट्ट्यातील अनेक लोक आठवडे बाजार असेल, नियमित खरेदी असेल या ठिकाणी येतात. मोठी बाजारपेठ आहे आणि त्याच ठिकाणी या अशी मोठ्या प्रमाणाची दारू या ठिकाणी उपलब्ध केली जाते.
खरं तर या दारूला पाठबळ कुणाचं आहे? लोकप्रतिनिधी दारूच्या विरोधात आहे, प्रशासनही कारवाई करतंय, तरीही दारू या ठिकाणी मिळतेच. याला खरोखर कोण जबाबदार आहे? हा आत्मचिंतनाचा विषय आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेरावसह मी अमोल शिर्के, राजूर. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.